स्वर्गवासी अरुण काका जगताप जयंतीनिमित्त मनगाव इथं किराणा वाटप, समाजाशी नाळ घट्ट जोडणारे नेते डॉक्टर राजेंद्र धामणे, अन्नदानातून समाजसेवेचा वारसा जपला. शिंगवे नाईक येथील माऊली सेवा प्रतिष्ठान संचलित मनगाव येथे स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांच्या जयंतीनिमित्त गरजूंना किराणा वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातून समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देत काकांच्या कार्याची आठवण जागवण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, बाबूसेठ नागरगोजे, केशव नागरगोजे, नितीन घोडके, पंकज वाकळे, दीपक खेडकर, डॉक्टर राजेंद्र धामणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर राजेंद्र धामणे म्हणाले की स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिलं. त्यांनी समाजाशी नाळ घट्ट जोडून ठेवत गोरगरिबांचे आधार बनण्याचे काम केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवणं हीच खरी श्रद्धांजली असून अशा सामाजिक उपक्रमातून सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय. नगरसेवक संपत बारसकर, कुमारसिंह वाकळे, डॉक्टर सागर बोरुडे आणि बाबूसेठ नागरगोजे यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला असून या माध्यमातून काकांच्या कार्याची आठवण सतत जिवंत राहील असंही त्यांनी नमूद केलं. संपत बारसकर म्हणाले की स्वर्गीय अरुण काका जगताप हे प्रत्येकाशी आत्मीयतेनं संवाद साधत आणि लोकांना जेवणासाठी आग्रह करीत. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, त्यामुळं अशा उपक्रमातून त्यांच्या विचारांचे अनुकरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते पुढे म्हणाले की गोरगरिबांना मदतीचा हात देत काकांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी असे उपक्रम सातत्यानं राबवले जातील. मनगाव परिसरातील महिलांची सेवा करण्याचं काम डॉक्टर राजेंद्र धामणे करत असून त्यांचं कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. रस्त्यावरील महिलांना निवारा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्यही त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. कुमारसिंह वाकळे म्हणाले की स्वर्गीय अरुण काका आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याची आठवण कायम प्रेरणा देणारी आहे. समाजात कसे वागावे, लोकांना कशी मदत करावी, त्यांच्या सुखदुःखात कसे सहभागी व्हावे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. ते पुढे म्हणाले की चांगल्या कामांच्या माध्यमातूनच माणूस माणसाशी जोडला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त मनगाव इथं किराणा वाटप करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आलं असून डॉक्टर राजेंद्र धामणे यांचे समाजाप्रती असलेले कार्यही अनुकरणीय आहे. या सामाजिक उपक्रमातनं स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या समाजसेवेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून गरजू घटकांना दिलासे देण्याचं काम या माध्यमातून घडलं आहे. धामणे साहेब असतील किंवा धामणे मॅडम असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जी मनगाव ही संस्था चलती. खरं तर ही जी संस्था आहे हे जे कार्य आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण खऱ्या अर्थाने आज स्वर्गवासी आदरणीय माजी आमदार अरुण काका जगताप साहेब यांची आज जयंती आहे. तर त्यांच्या जयंतीनिमित्त आज आमचे सहकारी मित्र कुमारभाऊ वाकळे असतील किंवा आमचे सहकारी मित्र नगरसेवक डॉक्टर सागरजी बोर्डे असतील किंवा आमचे सहकारी मार्गदर्शक बाबूशेठ नागरगोजे असतील नगरसेवक, यांच्या सर्वांच्या वतीने या संस्थेसाठी उपयुक्त असलेलं आपलं साहित्य, किराणा मटेरियल याच या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि खरं तर हे वस्तू देण्यामागचं जे मुख्य कारण असं आहे की स्वर्गवासी अरुण काकांची आज जयंती आहे आणि त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे समाजाविषयी कार्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे अन्नदान हे सगळ्यात महत्त्वाचं दान मानून ते अतिशय त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सातत्याने जास्तीत जास्त ज्या संस्थांना असन, गोरगरिबांना असन मदत करण्याचं काम केलं. खरं तर आज आम्ही मनगावमध्ये छोटीशी एक श्रद्धांजली म्हणून आम्ही त्यांना छोटासा आमचा प्रयत्न आहे, पण आज आपण पाहतो की आयल्यानगरमध्ये आज प्रथमच अरुण काकांच्या नावाने अन्न छत्रालय सुद्धा या ठिकाणी चालू होते. तर त्यांचे विचाराचं अनुकरण करणं हे खरं तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरत. त्याच्यामुळे आज अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक असतील, सर्व सामाजिक संस्था आणि गोरगरिबांना मदत करण्याचं काम खरं तर आज करतायत. बऱ्याच ठिकाणी आज आरोग्य शिबिर देखील आहेत. ते सर्व काम आदरणीय अरुण काकांच्या जयंतीनिमित्त होतंय. याचा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्यांच्या या कामाचं अनुकरण आपण सगळ्यांनी करावं अशी मी विनंती करतो. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले सगळ्यांचे काका यांचा आज जयंतीचा कार्यक्रम आहे आणि या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त नगर शहरामध्ये संग्रामभाईंच्या माध्यमातून जेवढ्या आपल्या नगर शहरातल्या संस्था असतील किंवा वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सुरू आहेत.
रक्तदानचा कार्यक्रम असेल, अन्नछत्रालयाचा कार्यक्रम असेल किंवा इतरही ज्या सामाजिक संस्था ज्या समाजासाठी काम करतात त्या संस्थेला कुठं ना कुठं आपण त्यांच्या सेवेमध्ये आजच्या दिवशी, कारण आज काकांच्या जयंतीचा दिवस आहे आणि या दिवशी आपण सहभागी व्हावं या इच्छेने सर्व कार्यकर्त्यांनी या सामाजिक संस्थांच्या कामामध्ये आज प्रत्येक जण या शहरामध्ये मदत करतोय. आणि ही जी संस्था आहे मनगाव, ही जी संस्था आहे देहऱ्यामधली, ही आमच्या वडिलांचे मित्र डॉक्टर धामणे हे सुरुवातीपासून त्यांनी एकदम छोटी संस्था ही कष्टातून फार एकदम चांगली, स्वच्छ आणि एकदम ज्या समाजातल्या म्हणजे ज्या लोकांना ज्याची गरज होती, ज्या समाजाने ज्या लोकांना बाजूला टाकलं होतं किंवा समाजाचं कडून जे दुर्लक्षित झालते तशा लोकांसाठी, तशा जे रोडवर राहणाऱ्या महिला त्यांच्यासाठी एकदम चांगली आणि महत्वाची मोठं काम त्यांचं या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या संस्थेसाठी भेट देण्यासाठी वेगवेगळे भारतभरातून लोक या ठिकाणी येत असतात आणि अतिशय चांगली सेवा ही धामणे कुटुंब म्हणजे या गोरगरिबांची सेवा अतिशय चांगलं काम या ठिकाणी ते करत असतात. म्हणून मी असं संपतदादा असतील, डॉक्टर बुरुडे असतील किंवा बाबूशेठ नागरगोजे असतील, केशवशेठ असतील किंवा पंकजशेठ वाकळे असतील, आम्ही सर्वांनी एक विचार केला का अशा संस्थेला आपण भेट द्यायची किंवा ज्या संस्थेच्या कामात एक दिवस का होईना असं सहभागी व्हायचं का ज्यांचं काम खरोखर जमिनीपर्यंत हे पोहोचलेलं आहे. आणि हे तळागाळात पोहोचलेलं काम धामणे सरांचं, कारण संग्राम भाईंनी सुद्धा आम्हाला वारंवार या संस्थेविषयी वेगवेगळी माहिती त्यांनी आम्हाला दिली होती आणि आमचा परिचय असल्यामुळं त्या संस्थेचं आम्हाला काम माहीत असल्यामुळं आम्ही सर्वजण या काकांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांच्या संस्थेला काही ना काही आपल्याकडून हे झालं पाहिजे या हिशोबाने काकांच्या विचारावर चालून, कारण आपल्याला माहिती अरुण काकांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक माणसं या शहरामध्ये मोठे केले, त्यांना मदत केली, गोरगरिबाला कधी मागं त्यांनी जाऊन दिलं नाही. आणि तोच वारसा संग्रामबाईंच्या माध्यमातून चालावा या हिशोबाने आम्ही या ठिकाणी या संस्थेत आलो आणि या संस्थेसोबत आजच्या दिवस आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. आणि या संस्थेला जे आपल्याला एक किराणा सामान असेल किंवा जीवनासाठी उपयोगी ज्या वस्तू असतील त्या या ठिकाणी देऊन आम्ही त्यांचे एक दिवसासाठी एकत्र आलो आहे. धन्यवाद. स्वर्गीय अरुण काकांची जयंती आहे आणि सर्वप्रथम मी आमच्या माऊली आणि मनगाव परिवाराच्या वतीनं त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करतो. काकांचा आणि एकंदर आमच्या संग्राम भैयाचा माऊली संस्थेप्रती एक खूप सततच एक प्रेमाचा आणि अतिशय आधाराचा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आमच्यासाठी, या महिलांच्यासाठी जे जीवनावश्यक वस्तू आहेत, जो किराणा आहे तो त्यांनी या ठिकाणी दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्याच्या पाठीमागे असणारी जी काही या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे, ती ह्या सगळा जो काकांचा वारसा आहे त्याला पुढे घेऊन जाणारी आहे. काकांचा वारसा भैया जपतायत आणि भैयांच्या पुढचा जो वारसा आहे, भैयांच्या बरोबरीचा जो वारसा आहे, ही सगळी कार्यकर्ते मंडळी जपत आहेत. आणि त्याच्या निमित्तानं समाजाप्रती आपण जे काही देणं लागतो, राजकारणी घराणी खूप आहेत, राजकारणामध्ये काम करणारे माणसं खूप आहेत, परंतु समाजाशी घट्ट नाळ जुळवून ठेवलेले आपले काका, स्वर्गीय काका आणि संग्राम भैया यांच्यासारखी माणसं आणि त्यांची कार्यकर्ते ही मी म्हणजे फार अत्यंत विरळ उदाहरण मला खूप दिसत असतं आणि याचा सातत्याने मी उल्लेख करत असतो. तर आज आपण सगळे या ठिकाणी आलात, अशाच पद्धतीचं प्रेम माऊली आणि मनगावच्या परिवारावरती आपण सतत असू द्यावं. पुन्हा एकदा मी माऊली परिवाराच्या वतीनं काकांच्या चरणी नतमस्तक होतो आणि काकांच्या स्मृतीला अभिवादन करतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.